दाता तोची एक जाणा, दाता तोची एक जाणा, नारायण स्मरवी अनेक नाशिवंते काय न सरे हाय जाचाने या वेदया काकुलती जे दाविती सुकुंठ अनेक नाशिवंते काय न सरे हाय जाचाने तुका म्हणे उरीनु रे, तुका म्हणे उरीनु रे त्यांचे खरे उपकार अनेक नाशिवंते काय न सरे हाय जाचाने विठ्ठल दाता तोची एक जाणा, नारायण स्मरवी अनेक नाशिवंते काय न सरे हाय जाचाने समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि निवृत्ति उदारा स्वपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांची आता हृदय ही अपुरे चौफाळून या भरे वरी बैसम पाऊले श्री गुरूंची तीन शिरी सहा हात तया माझे दंडवत विनायकं गुरुं नौमि साकरे नाम श्रुतम् ईशान चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साकरे मोक्ष विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये ज्ञान प्रताप विलसत वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धि रहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यम् इंद्रायणी तिरी वसे देहुगाव इंद्रायणी तिरी वसे देहुगाव तेथे नांदतो तुकाराम राव पंचम पुरुषार्थ जयाने रचिला नमस्कार माझा तया तुकोबाला दाता तुझी एक जाणा दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी अनेक नाशिवंते काय नसरे हाय जाचाने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी पवित्र अशा या भगवान दत्तात्रेयाच्या
प्रांगणामध्ये अनेक संत महंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये ज्या जिल्ह्याचं नाव घेत असताना त्याला काना आणि मात्रा अजिबात नाही अशा उत्कृष्ट जिल्ह्यामध्ये म्हणजे अहमदनगर, काना नाही मात्रा नाही व्याकरणाचार्य पुढे बसले तेवढे सांगायची गरज नाही. त्यामध्ये प्रातस्मरणीय गुरुवर्य पूजनीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या पुण्यस्मरणाने भाऊंच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही पावन झालेला परिसर पहिलाच. त्यामध्ये या वर्षी माझे गुरुवर्य, आमच्या सर्वांचेच गुरुवर्य, आपल्या सर्वांचेच पूजनीय स्मरणीय वंदनीय भाऊ महाराज म्हणजे वैकुंठवासी हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर भाऊंच्या 9व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही माझ्याकडे सेवा आलेली आहे. आकडाही हे गाव अतिशय हुशार आहे. पिंपळगाव हुशार आहे. या गावाने 9चा अंकच निवडलेला आहे. 9 अंक म्हणजे कधी कमी होत नाही कधी जास्त होत नाही. तो स्थिर आकडा राहतो तो 9चा अंक आहे. आणि मला वाटते बहुतेक ग्रामपंचायतीमध्ये 9च्या आकड्याला फार महत्व आहे. हे का 9च्या अंकाला फार महत्व आहे. तो स्थिर राहणारा आकडा या पिंपळगावच्या ग्रामस्थांनी निवडलेला आहे. नक्की मला असं वाटतं तुमची आता श्रद्धा कमी होणार नाही आणि यापेक्षा जास्त होण्याची गरज नाही. एवढी उत्कृष्ट श्रद्धा गुरुदेव भाऊंच्या चरणी आहे. सांगायची गरज नाही. ज्या अर्थी एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा ज्ञानमंडप या ठिकाणी तुम्ही उभारलेला आहे. यामध्ये अनेक विद्वज्जनांची वाक्सेवा या ठिकाणी झालेली आहे. माझ्यासारख्याने वाक्सेवा करणं ही जरी माझा ज्ञानाच्या दृष्टीने अधिकार नसला तरी माझा घराणेशाहीच्या दृष्टीने अधिकार आहे. घराणेशाही कशी? एखाद्या वेळेस वडिलांनी संपत्ती कमवली, कुंतुनी शास्त्रीजी, वडिलांनी संपत्ती कमवली तर त्याच्यामध्ये पितृसत्ताक पद्धत असल्यामुळे त्या संपत्तीमध्ये कदाचित त्याला जर स्वतः कमवली वडिलांनी तर ती घेण्याचा अधिकार पुत्राचा मान्य करत नाही कोर्ट. पण आजोबाची पंजोबाची जरी संपत्ती असेल तर त्याला मात्र कोणालाच नाकारता येत नाही. भावकीचा अजिबात नाही. मग माझ्या वडिलोपार्जित जरी भाऊंनी ही कमवली सगळी संपत्ती तर त्याच्यामध्ये तुमचा वाटा असू शकेल. पण माझा मात्र भाऊंचे जे पूर्वज वैकुंठवासी गुरुजी त्या गावात मी जन्म घेतला आहे का भाग्य कमी का? परभणी हे माझं गाव आहे. ते गुरुजीची म्हणजे ही संपत्ती गुरुजीपासून तयार झाली आहे. म्हणजे जन्म या अवच्छेदकाने सुद्धा हे माझा अधिकार आहे आणि गुरुत्वावच्छेदाने सुद्धा माझा पूर्ण अधिकार आहे. म्हणून गुरुवर्य प्रातस्मरणीय गुरुजींची ही संपत्ती भाऊंच्याकडे आली आणि प्रायः मग ती आमच्या सर्वांच्याकडे आली. पण जास्त अधिकार कोणाचा आहे? माझा आहे. आणि दुसरी गोष्ट या गावचं सर्वांचंच प्रेम आहे. मागे अनेक वर्षापर्यंत गुरुजींच्या तुमचा काही संबंध नसताना सुद्धा गुरुजींचा तुमचा डायरेक्ट काही संबंध नव्हता. भाऊंचा तुमचा संबंध आहे परंतु असा संबंध आणि संबंध हा संबंध तुम्ही जोपासला. गुरुवर्य गुरुजींची म्हणजे रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींची म्हणजे आमच्या आजीगुरूंची पुण्यतिथी या गावामध्ये सामान्य स्वरूपात नाही विशेष स्वरूपामध्ये तुम्ही साजरी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर भाऊंची सुद्धा पुण्यतिथी काय सांगा महाराज. भाऊंचा लाड नगर जिल्ह्याने जेवढा केला तेवढा मला वाटत नाही की त्यांच्या दाताळात बुलढाण्याने केला असेल. नाही केला भाऊंचा लाड. भाऊंचे सगळे कोड कौतुक तरुणपणामध्ये सर्वच माणसं त्याची वाहवा करतात. तारुण्यामध्ये आपली पत्नी असेल मुलगा असेल गावचे लोक असतील हे सर्व माणसाच्या पुढे पुढे करतात. पण ज्यावेळेस नाकमुख गळू लागले लाड आणि शेंगूड उत्तरार्धामध्ये लाड पुरवणं हे काही सामान्य गोष्ट नाही. आणि ते तुमचं दातृत्व नगर जिल्ह्यानं स्वीकारलं. आमचं शिवाभाऊन स्वीकारलं. शिवाभाऊंच्या मंडळीने त्यांनी सख्या आईवडिलाचे लाड कोणी करत असेल असं मला वाटत नाही. पण भाऊंचे लाड पुरवले आणि तुम्ही सर्वांनी त्याला अनुमोदन दिलं हे त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. पिंपळगावची जी मंडळी सर्वच
आता तुमचं आडनावावर मला भीती वाटते म्हणून मी काही सांगत नाही जास्त. पिंपळगावचं आडनाव कोणतं पिंपळगाव? वाघाचं पिंपळगाव. तुमच्या नावातच एवढी ताकद आहे, योगिक अर्थ शाब्दिक अर्थ आहे का नाही. त्याच्यामुळं तुम्हा सर्वांचा भाऊंच्या सेवेमध्ये फार मोठा सहभाग आहे. आमच्या सारख्याने फक्त त्यांच्याकडून ज्ञान अर्जन केलं, पण ज्ञानाची उतराई करून घेण्याची योग्यता आमच्याकडं प्राप्त नाही झाली. आम्ही त्यांचं घेतलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो या माईकच्या सिस्टीम प्रमाणे. माझा शब्द असे नवनाथ भाऊ, माझा सामान्य शब्द त्याला विशेष कसं करायचे ही कला तशी त्या सिस्टीम आहे नवनाथ महाराजाकडे. माझा आवाज एवढा सुरज्ञ नाही, पण त्याला कसा आकार द्यायचा आहे हे नवनाथला चांगलं माहिती. त्याचं नावच नववी ना, पुण्यतिथी नववी. आणि मंदिर कोणते? भगवान दत्तात्रयाचे, पण त्यांचे विचार जर केला तर नवनाथापैकी एक नाही. हे दत्तात्रयाचं मंदिर आणि नवनाथ काय असं विषयांकडे जास्त करत नाही. तुमचं जे भाव आहे हे सांगण्याची गरज नाही, तुमच्या कार्यावरून त्या करण्याची कल्पना करावी लागत असते. एवढा समाज 7 वाजता या ज्ञानमंडपामध्ये आणि गुरूंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालू असलेल्या सप्ताहामध्ये हे परभणी जिल्ह्याकडे मराठवाड्याकडे एवढा समाज जमू शकतो. पण नगर जिल्ह्यासारख्या सुशिक्षित भागामध्ये एवढा दुर्गम कठीणातला कठीण प्रसंग असताना सुद्धा ही सर्व जाणती मंडळी, तुम्ही सर्व पाठाची मंडळी आहेत, हुशार मंडळी आहेत, तरी सुद्धा सेवेत जे काही ऋण तुम्ही उचललेलं आहे याला कोणालाही नाकारता येणार नाही. निश्चितच तुमचं अनेक जन्माचं भाग्य हे पिकलेलं असावं, त्याच्याशिवाय अशी घटना घडूच शकत नाही. ज्यार्थी आता सगळे वेदांत सांगणारी, वेदांत जगणारी माणसं माझ्या समोर बसलेली. सांगणारे भरपूर आहेत, काहींना कळतच नाही, सोडून द्या आमच्या सध्या कीर्तन करायला. पण सांगणारे भरपूर असते, पण वेदांत काय असतं जगणारी माणसं पूजनीय तुंतुने शास्त्री आहेत, आमच्या भाऊंच्या गादीवर बसलेले, त्यांना आम्ही प्रतिभाऊच समजतो. आमच्यापेक्षा वयंदिरी लहान असले तर त्यांचा अधिकार भाऊ सारखाच आहे. पण एकदा राजपदावर बसला का तो कसाही जरी असेल तरी आपल्याला सन्मान द्यावा लागतो. त्याच्या जातीपातीचा करतो का? मोदी साहेब एवढे जरी हुशार असले तरी परंतु त्यांनी सुद्धा जाती राष्ट्रपतीचे स्थळी घ्यायचे असेल डायरेक्ट करता येते का त्यांना? ते म्हटले का मुर्मूजी कोणत्या जातीमध्ये म्हणून माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का कनिष्ठ? किती देश फिरल्या. मोदीचा अधिकार जरी मोठा असला त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये, तर त्यांना सही मात्र राष्ट्रपतीची घ्यावी लागते काही जर कायदा वगैरे पास करायचा असेल तर. तसंच आम्हाला काही जर या ठिकाणी ज्ञान सांगायचं असेल, कुठं कीर्तन प्रवचन या सप्ताहात करायचं असतील, वेळेचं किती वेळेत कीर्तन करायचे ही मर्यादा आम्ही गणेश पाटलाला विचारल्याशिवाय करत नाही. आमच्यापेक्षा वयाला लहान आहेत तरी सुद्धा अधिकार दिला ना भाऊंनी त्यांना पूजनीय मानलं पाहिजे. शेंद्राचा दगड जरी आपण करून ठेवला तर त्या नारळ फाड्याशिवाय कार्य करता येते आपल्याला. हे तर सजीव आहेत ना. दगड शेतामधला दगड त्याला जर शेंदूर लावला आपण तर पोळ्या नारळ फाड्याशिवाय आपल्याला जमतच नाही, नाहीतर मग आपल्याला लागू शकते. त्याचप्रमाणे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये सुद्धा देवाला सावध करणारी एक वंश परंपरागत अधिकार ज्यांच्या पूर्वजांना होता. म्हणजे नामदेवरायाच्या कीर्तनात देव नाचत होते, त्या सगळ्यांना ऐकलेलं आहे. नाचत असताना ज्ञानोबाराया चाल म्हणायला होते, जनाबाई आज्ञा करायला होत्या, पण कपडे त्याचं भान आहे का नाही या देवाला सुद्धा भानावर आणण्याचं काम ज्यांच्या पूर्वजांनी केलेलं आहे ते आमचे भागवत महाराज कबीर हे सुद्धा फडकले. कारण देवाचं धोतर निष्ठुर म्हणतात. माझं फिट सध्या चिंता करू. पण फेटा कसा बांधावा? मी बांधला होता मराठवाड्याच्या पद्धतीने, त्याने फेटा मोडला. म्हणजे देवाला आमच्या कबीर महाराजांनी सावध केलंय, तुम्ही तरी विनायक केले, तुम्हाला सावध नाही करायला काय झालं? फेटा मोडून त्यांनी बांधलाय म्हणून उत्कृष्ट बोलू शकतो बघ. सावध होई देवा आईशी बोले कबीर. देवाला सुद्धा सावध केलं, कपड्याचं भान ठेवा. त्याचप्रमाणे भाऊंच्या तर खूप शिष्य त्या ठिकाणी. सगळ्यांचे नाव जर घेत बसलो ह्या काठापासून इकडच्या काठापर्यंत आणि विनेकऱ्यापासून पाखवाजापर्यंत अतिशय त्यातल्या खूप बुद्धिमान आहेत. पण ज्यांना खरंच बुद्धी त्यावेळेस कमी होती, वय जास्त झालं होतं, पण तरी सुद्धा अभिमानाला नाही ना असं
मला विमानानं काय नाही. अरे मी इमानाने कीर्तन करतो, मला विमान येऊ शकेल एखाद्या वेळेस. मी काय बेमानाने करीत नाही ना. नाना महाराज आहेत, गणेश महाराज कोले आहेत, आमचे ज्यांचा आवाज फार सुरेल आहे, जे भाऊंची ज्यांच्या कृपा आहे, ते भाऊंच्या जिल्ह्यातील. आता त्यांचं आडनाव घ्यायला भेट वाटतं मला. लोक म्हणतात कुठं हुंबाडायचे तर कोणाला माहिती. हुंबाड महाराज ते त्यांचे नाव करीत गणेश महाराज आहेत. तुमचे नाव तर एक माझे नाव काय कमी नाही, माझं नाव विनायक आहे. सगळ्याचा मालक आहे मी त्या ठिकाणी. नाही कसं आपला अधिकार नाही. भाऊंच्या तोंडला शब्द कोणतं वाक्य जरी योग्य असलं तरी उच्चारण्याकरता योग्यता लागत असते ना, उच्चारू शकत नाही. विठ्ठल महाराज आहेत, गावातील सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. आता आपल्या अभंगाचं चिंतन बाजूला राहील. तुम्ही म्हणतात की भाऊंच्या शिष्याचं कीर्तन असं कोण कुठेही म्हशीच्या वगार असतात कसं काय वगळायला मंगळ शब्द आहे ना, तुम्हाला त्याचा जास्त अनुभव आहे म्हशीच्या बाबतीत. हे का आपलेच आहे. त्याच्यामुळं मी इतस्ततः विषयांतर न करताना जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगातून तयार करण्याच्या अभंगातून जे उत्कृष्ट वर्णन आपल्यासमोर गाथेमध्ये लिहिलेलं आहे, हे अभंग चिंतन तुम्हाला चिंतन करायची गरज नाही, त्याचा शब्दशः अर्थ पाहायची गरज नाही. तुम्ही एकच पाहायचं, आमच्या भाऊंचं जीवन चरित्र पहिल्यापासून ते प्राण सोडेपर्यंत कसं होतं, या सेवेला घेतलेल्या अभंगाप्रमाणे होतं. बस अभंगाचा अर्थ तुम्हाला शोधायची गरज आहे. अभंग कोणता घेतला होता विनायक महाराजांनी, त्याचा अर्थ काय होता, मी माझ्या कुंद्रीला सांगणं झाला तर तुम्ही समजायचंय की भाऊंचं जे जीवन आहे ते जीवन पूर्ण पाहायचं. अभंगाचा अर्थ पूर्ण तुम्हाला लक्षात येतो. अभंगाचा अर्थ लक्षात ठेवायची गरज नाही. भाऊंचा जो अधिकार आहे दातृत्वाचा, दातृत्व करण्याकरता लागणारी साधन संपत्तीचा इतर दात्यांच्या बाबतीमध्ये जर आपण अनुभव घेतला तर त्यांच्या ठिकाणचा कमीपणा आणि सुपंथ मार्गदर्शक आणि सांगितल्यानंतर कोणताही ग्रंथ असो, कोणतेही त्या ठिकाणी शास्त्र असो, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची उरी शिल्लक राहत नाही, असे ज्यांचं जीवन आहे तो संपूर्ण अभंगाचा अर्थ. मला सगळ्यांना अर्थ आता सांगायची गरज नाही. ज्यांना पूर्ण कळत नाही त्यांना काही दुःख होण्याचं कारण नाही, आणि ज्यांना पूर्ण कळतेच त्यांनाही काही दुःख होण्याचं कारण नाही. सुख तर अजिबातच नाही. सगळे जाणते माणसे जीवन तृप्त झालेले आहेत. ब्रह्मज्ञानाचं जीवन परिपूर्ण अनुभवणारी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही काही सामान्य नाहीत. तुम्ही म्हणतात की आम्हाला भाऊंचं काय, काही काही माणसं म्हणते ठीक आहे, शिवा भाऊंना भाऊंचा स्पर्श झाला, आम्हाला शास्त्रीजी आपल्याला सर्वांना भाऊचा शब्दाने स्पर्श झाला. काही काही लोकांनी कीर्तनाच्या माध्यमातून भाऊंची नजरानजर झाली, ठीक आहे. पण ज्यांनी भाऊंना बघितलंच नाही, असे 9-10 वर्षाचे जे काही बालक आहेत किंवा जे आत्ताच नुसते परमार्थाला लागलेले आहेत, त्यांनी भाऊंना पाहिलं नाही, त्यांचं काय, तर त्यांचाही उद्धार करण्याची क्षमता साधू पुरुषामध्ये असते. साधूंच्या जीवनामध्ये 4 प्रकारच्या कृपा असतात. एक नंबर 1 ची कृपा आहे हस्तस्पर्श. हस्तस्पर्श केला की माणसाचा उद्धार होतो. हाताचा स्पर्श. साधूचं जीवन एवढं प्रज्वलित आहे, जाज्वल आहे, शक्ती प्रदायक आहे. तुम्हाला सांगू का, साधूने एखाद्या सजीव सोडून द्या, निर्जीव पदार्थाला जरी स्पर्श केला तर त्या निर्जीव पदार्थामध्ये फार मोठ्यातल्या मोठ्या माणसाचा भ्रम निवृत्त करण्याची ताकद त्या निर्जीव वस्तूमध्ये येते, निर्जीवात येते. सजीवात येईल हे सांगायची गरज नाही. काही नृत्य करणे आहे. निर्जीव सुद्धा त्या ठिकाणी भ्रम निवृत्त करू शकतो. वेदांत शास्त्र काय सांगते की भ्रमाची निवृत्ती करायची असेल तर अधिष्ठानाचं परिपूर्ण ज्ञान पाहिजे. म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान जर असेल तरच भ्रम जातो. भ्रमा करता निवृत्ती करता पूर्ण ज्ञान लागतं. वेदांताचा परिपूर्ण सिद्धांत आहे. खरंय, सिद्धांत खरा आहे, पण ते जरी असलं, उदाहरण सांगतात, ओळी देतात ज्ञानोबराची, दोरीची उरगा डांगा मिळविती पैगा, तो शिलाची वावगा केला होय. दोरीवरचा म्हटला साप त्याला जर नष्ट करायचा असेल तर किती पैलवान आणले, इकडचं म्हटलं पैलवानासारखे, पलीकडचे अनुभव गेला तर
त्यांचे पैलवान इथं बघितलं घेऊन वाटते कीर्तन करायचं. हे सगळे धष्टपुष्ट माणसं आहेत असे रणे. एवढा पैलवानाला कानाची काठी आणली बसला त्या दोरीवर घडला सर्पाला मारीत रात्रभर तरी मारीत बसला तर सर्प नष्ट होईल का? केव्हा नष्ट होईल तो दोरीवर भाटलेला सर्प जेव्हा रज्जूचं म्हणजे दोरीचं ज्ञान झालं तेव्हाच नष्ट होईल. म्हणजे भ्रमनिवृत्ती करता ज्ञानाची गरज आहे हा बाधित सिद्धांत आहे. परंतु संतांमध्ये साधूमध्ये एवढी ताकद आहे महाराज. भ्रमनिवृत्ती जर करायचं असेल तर त्या वस्तूच्या अधिष्ठानाच्या ज्ञानाविना सुद्धा एखाद्या माणसाचा भ्रम जाऊ शकतो. एखाद्या कशाला 1400 वर्षे जगलेल्या चांगदेव महाराजांसारख्या उत्कृष्ट ज्ञानाला सुद्धा शब्द ज्ञानाला योगिक साधना करणाऱ्या 1414 बाऱ्या काळाला वापस पाठवायची ताकद त्या चांगदेवामध्ये आहे. फार मोठे चांगदेव महाराज मोठे. त्यांचा भ्रम घालवायला किती मोठे अधिकारी लागतील. पण ज्ञानोबराने ज्या भिंतीला पायाचा स्पर्श केला त्या भिंतीमध्ये एवढी ताकद निर्माण झाली. काय ताकद होती भिंतीमध्ये? काय ताकद आहे भिंतीमध्ये? चालविली कोणत्या प्रसंगाला कोणतं प्रमाण द्यायचं चाल कोणती लावायची आम्हाला त्याच्यावरती काही ज्ञान नाही. तुमच्यावर सोपवलं आम्ही तुमच्यावर बरं का विठ्ठल महाराज तुमच्यावर हे सगळं. तुम्ही खांब जर चांगले असले ते मारे चांगले नाही ना. आणि खांब जर कुचका असला कुचका स्वभाव कुचका म्हणजे धरलो का कुठे असं खाऊ असा असला ऐकणारे सुद्धा दुष्चित्त असले फक्त काय करू शकेल. याच्याकरता तुम्ही मजबूत आहात. मग मी कीर्तन 12 वाजले तरी नाही माझेच 12 वाजून जाते. आज्ञा आहे ना 9ला सोडत मी 9ला सोडत आज्ञा श्री काय भिंतीवर बसले ज्ञानोबा आणि भिंतीला नुसते आज्ञा केली बाई तुम्हाला एक काम करायचं. काय काम करायचे? भिंतीला शब्द प्रयोग करायची गरज पडली नाही. काही काही जड वस्तू सुद्धा त्यांच्यामध्ये ज्ञानशक्ती जागृत होत असते की आपल्या मालकाची काय इच्छा आहे. काही काही चेतन माणसाला ती गोष्ट कळत नाही पण मालकाची काय इच्छा आहे त्या वस्तूला त्या ठिकाणी कळतं. जसं पत्नीला पतीचं मनोगत न सांगताना कळतेला काय पाहिजे म्हणून मालकाला काय पाहिजे शुद्ध आचरण करणाऱ्या गड्याला माहिती असलेला काय पाहिजे म्हणून तसं आमच्या भिंतीला सांगायची गरज पडली नाही की जा बाई तू चालत तिथपर्यंत चांगलं राहायचं भ्रम नष्ट कर म्हणून. अहो काय झालं महाराज भिंत चालत गेली आणि त्याचा परिणाम काय झाला? हरली चांगयाची भ्रांती. काय हरली शास्त्रीजी? भ्रांती म्हणजे भ्रम गेला. भ्रम. आपलं वेदांत शास्त्र काय सांगते की ज्ञान वाचून या ठिकाणी अज्ञान किंवा तो भ्रम नष्ट होऊ शकत नाही. आता चांगलं राहायचा भ्रम गेला परिपूर्ण गेला. काय भ्रांती होती त्याच्या ठिकाणी? भ्रांतीचे अनेक प्रकार त्या वेदांत कशाला सांगू इथे तुम्ही जगणारी माणसात कोणता भ्रम गेला भ्रमाचे प्रकार ऐकायचं दुपारी या तुम्ही काय ऐकायचं म्हणता तुम्हाला काय ऐकायचं ते समुद्रात काय किती खोली तुम्हाला घ्यायची बुडी घ्यायची दुपारी भक्ती सूत्र आहे महाराजांचं तुमच्या शास्त्रीजींचं तिथं ऐका तुम्हाला काय काय ऐकायचं संस्कृतचं डोक्यावरून जातं का केसाच्या वरून जातं का 4-5 फुटावरी जाते का मंडपाच्या वरून जाते ते त्यांच्याकडे. आपल्याकडे तसलं काही नाही. भाऊंनी त्यांना अधिकार दिले तो सांगायचा. हरली चांगयाची भ्रांती म्हणून मोक्ष मार्गीचा संगती ज्ञानोबा माझा. भिंतीत ताकद आली
साधूच्या स्पर्शाचं महत्व आहे. भिंतीत ताकद आली, रेड्यामध्ये सुद्धा ताकद आली. महाराज गर्व परिहार करायचा. मोठमोठ्या विद्वानांना सुद्धा गर्व घालवता आला नाही, तो गर्व आमच्या रेड्याला घालवला. ज्ञानोबरायाचा स्पर्श झाला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार हा शब्द प्रणवाचा. एवढी ताकद साधू पुरुषाच्या चरणरजामध्ये आहे. साधूचे चरणरज आपल्याला सुद्धा लागावे याच्याकरता परमात्मा सुद्धा त्यांच्या समवेत नव्हे त्यांच्या पाठीमागे चालतात. शिवाय नमस्तुभ्यं या मंत्रात आपण सर्वजण जप करतो. आता काय भाग्य उदयाला कोणाला माहिती, कोणाचं भाग्य पाहावं जाऊन काय सांगता येत नाही हे नाही. जसं या सप्त्यात 9 वर्षाला होईना माझं भाग्य उजळलं. या भाऊंच्या या ज्ञानगंगेमध्ये मला स्नान करण्याची संधी मिळाली. तसं पाहिलं तर भाऊंचे पहिले विद्यार्थी आम्ही, 12 महिने संस्थेचे पहिले विद्यार्थी आम्ही. पण आज काय भाग्य आहे की शिक्का मारून हे कीर्तन माझ्याकडे आलं. गुरुजींच्या पुण्यस्मरणापासून ते आतापर्यंत जवळजवळ मी भाऊंच्याकडे होतो 1977 ला. करागणित आता किती वर्ष झाले तर नंतर मला सांगा. तेव्हापासून आज मला या ज्ञानगंगेमध्ये या पात्रात प्रवेश मिळाला. आणि आज मी सार्थ समजतो, आज मी धन्य समजतो. भाऊंच्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या ज्ञानगंगेमध्ये माझं नालीतलं पाणी आता गेलंय. आता त्याला कोणत्या ब्राह्मणाची सुद्धा गरज नाही, मंत्रोच्चाराची गरज नाही. आता हे पवित्र झालं. पवित्र करायची गरज नाही. जसं आपल्या गंगेच्या पात्राचं महत्व असतं. गंगेच्या पात्रात एवढं महत्व आहे. आपल्याच गावचं नदीचं पाणी, आपल्याच गावच्या ओढ्याचं पाणी, आपल्याच गावच्या फार काय सांगू खाली आपल्याच गावच्या मोरीचं म्हणजे नालीचं पाणी. नालीचं पाणी नाल्यात जातं, तालीत जातं, तालीचं पाणी मोठ्या वढ्यात जातं, वढ्याचं पाणी मोठ्या नदीत जातं. ती नदी गंगेला मिळते. होतं काय, गंगेला ते पाणी मिळालं की ते आपल्याच गावचं नालीचं पाणी वाहत जात असल्यामुळं आणि पात्रात मिसळल्यामुळं काय होतं, अवघ्या झाल्यावर त्याच्या पुढची नुसतं गंगेतच नाही राहायचं म्हणले, समुद्रावर जाऊन मिळायचं. तुका म्हणी गंगा सागर संगमी. एवढी नाही आपली अवस्था. आपलं गंगेपर्यंत, फक्त आपलं गंगेपर्यंत जीवन आहे. आपलं ओढ्याचं पाणी, नदीचं, नालीचं गंगेपर्यंत. गंगेपर्यंत गेलं रे गेलं ते पाणी. कोणत्याही मंत्राचा उच्चार न करताना ते पवित्र होतं. किती पवित्र होतं. जर तुम्हाला भोले बाबाचा अभिषेक करायचा असेल, 16 सोमवारचा जर करायचा असेल, शिवाय नमस्तुभ्यं म्हणायचं असेल तर गंगेचं पाणी घेऊन या म्हणतात भूदेव. का? अहो ते आमच्याच गावचा हात गेलाय, जाऊ दे. आपण गंगेच्या पात्रात गेलं ना ते पवित्र झालं. तसं मी तुमच्यातलाच आहे, तुमच्यातलाच आहे. शेतकरी कुटुंबातला आहे, बहुजन समाजातला आहे. मी सुद्धा मी तर मराठा जातीतला आहे, तुमच्यासारखं आहे. मला काही राग येत नाही की तुमच्या. हा आता तर म्हणून एकच मागणं हे आपलं. का बरं मराठ्याला विशेष माहिती आहे का? मराठा सर्व शरीराने सरळ आहे, डोक्यात थोडा वाकडा आहे. रुंड कसं असतं? रुंड पद्धत तुम्हाला रुंड तुमच्याकडे नाही होता ना? काय म्हणतात त्याला? होत नाही राहील. आता झाले सगळे सरळ. आता काय हरकत नाही. आता त्या सगळे सरळ झाले आणि असे सर्व हवात ही ईश्वर तेवढी प्रार्थना. विठाला गंगेच्या पात्रात गेलेलं आपलंच पाणी पण पवित्र होतं, अनायासाने पवित्र होतं. तसंच आपले जे काही आतापर्यंत अध्ययन केलं, आतापर्यंत आपण सेवा केली, ही सेवा पवित्र करण्याकरता आपल्याला कुठंतरी जाऊन त्याची साधना करावी लागत होती.
कुठंतरी जाऊन त्याची तपश्चर्या करावी लागत होती, कुठंतरी त्याला घासावं लागत होतं. पण भाऊसारख्या महात्म्यांच्या, गुरुजीसारख्या महात्म्यांच्या अशा या ज्ञानमंडपामध्ये, या गंगेच्या पवित्र पात्रामध्ये आपली 2 तासाचे होईना शब्द जर या ठिकाणी समर्पित केले तर आपल्याला पुन्हा आपली तपश्चर्या करायची गरज पडत नाही. ही या सप्ताहाचं अति वैशिष्ट्य आहे. तुम्हाला धन पवित्र करायचं असेल तुम्ही किती जावायला हुंडा द्या, काही किती दान करा, पण धनाला पावित्र्य साधूंच्या या सेवेमध्ये समर्पण जर केलं, देवाच्या सेवेपेक्षा सुद्धा साधूच्या सेवेत जर समर्पण केलं तर ते धन अतिशय पवित्र होत असतं. आपल्या हाताची शोभा जर वाढवायची असेल तर हातामध्ये 5-5 तोळ्याच्या बांगड्या घालून, पाटल्या घालून होत नसते. हाताची शोभा वाढवायची असेल तर दानच करावं लागतं, आणि ते दान सुद्धा सत्पात्री करावं लागत असतं. म्हणून आता श्लोक हे काही सांगत बसत नाही, कशाला विषयांतर करायचे. या भाऊसारख्या महात्म्यांच्या या गंगेला तुम्ही फार मोठे प्रयत्न केले. जसं राजा भगीरथाने भगीरथ प्रयत्न केले, त्यांच्या पूर्वजाचे सगळे 3 जन्म त्यांचे खलास झाले, आणि 3 जन्माची साधना करून भगीरथाने जशी गंगा माता मृत्यूवर, या मृत्यू लोकामध्ये अवतरित केली, मृत्यू लोकात ती आणली. किती प्रयत्न केले, किती कष्ट लागले त्यांना महाराज. अंशुमानापासून ते भगीरथापर्यंत 3 राजांचे त्या ठिकाणी आत्मसमर्पण झालं, आणि त्यावेळेस त्या प्रयत्न करून प्रयत्नाला कुठंतरी यश भागीरथीच्या माध्यमातून मिळालेला भगीरथाला. पण प्रयत्न खूप झाले. तसं महाराज आम्हाला काय नाही, इथे येऊन फक्त आंघोळ करायची, 2 तास शब्द तुमच्या समोर सांगायचे, आपले शब्द पवित्र करायचे. पण तुम्हाला किती कष्ट येतं, तर तुम्हाला किती कष्ट येते मग सर्व गावकऱ्यांना त्याची गंगा वळून आणण्याकरता. आणि महात्म्याची सेवा किती दिवसापासून तुम्ही करता, किती दिवसापासून त्यांच्या सेवेमध्ये जीवन समर्पण केले. मला वाटते 3ऱ्या पिढीपर्यंत होईना तुम्ही या ठिकाणी जीवन समर्पित केले. तुमचे वडील, स्वतः तुम्ही आणि तुमचे पोरं, त्याला जसे 3 जन्म गेले त्या राजांच्या भागीरथीला आणण्याकरता, तसे तुमच्या 3 पिढ्या या ठिकाणी तुम्हाला समर्पित कराव्या लागल्या. तेव्हा तुम्हाला या ठिकाणी भाऊसारख्या महात्म्यांची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. महाराज नुसता योग योगायोग या ठिकाणी फार मोठा योगायोग आहे. कारण महात्म्याची, साधू पुरुषाची सेवा कोणालाही घडत नसते. पूर्वजन्माचं सुकृत असून कामात नाही. सुकृत म्हणजे चांगलं कर्म पिकावं लागतं, आणि कर्म पिकल्याच्या नंतरच साधू पुरुषाची सेवा घडते. सत्कर्म परिपाकाते करुणा निधीनो धृताः, नाहीतर रजंतो जन्मनो जन्म लभन्ते नैव निर्वृत्तेनो. नाहीतर अगोदर आपण या भवऱ्यातून त्या भवऱ्यात जातो, पण आपलं पूर्वीचं पुण्य सत्कर्म परिपाकाते करुणा निधीनो धृताः किंवा भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचन भते पुरुषो यदानी. श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे की भाग्य हे अनेक जन्माचं भाग्य, थोडं थोडं भाग्य आपण साठवून ठेवतो. आणि महत्वाचं समागम घडे संतांचा. साधू पुरुषाचा संग होण्याकरता अनेक जन्माचं त्या ठिकाणी पुण्य असावं लागतं. पुण्य असून कामात नाही, पुण्य पिकावं लागतं, म्हणजे फलोन्मुख व्हावं लागतं, फळ देण्याकरता समर्थ व्हावं लागतं.
तेव्हा कदाचित साधूंची सेवा घडत असते. ते जोडी संतपाय. आणि स्वतः महाराज त्या ठिकाणी प्रतिज्ञा करतात, इथून या नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा. सर्वथा मरणा वाचुनी नुठवी माथा. माथा नुठवी. माझा मृत्यू आल्याशिवाय मी त्या ठिकाणी किंबहुना साधू पुरुषाकडे गेल्यानंतरच खरं मरण जीवाला प्राप्त होत असतं. एरवीचं मरण हे आडनावाचं मरण आहे. एरवी आपण मरतो ना, कोणी 80ला, कोणी 90ला, कोणी 70ला, कोणी 35ला, कोणी 20-25ला. हे मृत्यू हे जे मरण आहे, हे मरण खरं मरण नाही. खरं मरण हे साधू पुरुषाच्या संगतीत गेलं. साधूकडे गेला की माणूस खराच मरतो. लोक याचे कोणी जवळ कशाला साधूकडे गेले की मरण, साधूकडे गेले की मरण. तसं नाही. तेच खरं मरण आहे की जे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जन्माची गरज नाही. असं मरण हे खरं मरण आहे. ते मरण देवाला प्राप्त होणं सहजासहजी शक्य नाही. त्याच्याकरता साधूंची कृपा व्हावी लागते. चला, माझा कृपेचा विषय चालू होता की साधूंची हाताने स्पर्श दीक्षा. स्पर्श झाला किंवा भाऊ काही करायची गरज नाही. आपोआप सर्व संपत्ती, ज्ञान, हे वैभव सगळं त्या ठिकाणी आपोआप प्राप्त होतं. जे साधूकडे आहे, देवाकडे, ते सगळं या जीवाला प्राप्त होतं. काही प्रयत्न करायची गरज नाही. फक्त साधूंची स्पर्श दीक्षा. स्पर्श झाला त्याचा उद्धार. जड भिंतीचा उद्धार नाही, तिनं उद्धार करायची क्षमता त्याच्यामध्ये आली. साधू पुरुषाचं कसं असतं माहिती का? 2 वस्तू जगामध्ये, एक लोखंड आहे आणि एक त्या ठिकाणी दिवा आहे. दिवा. लोखंडाचं सोनं होतं, पण लोखंडाला पुन्हा सोनं तयार करायची क्षमता नसते. तसं काही मुनी जे जपी तपी यांनी साधना केली की त्यांचं जीवन सोन्यासारखं होतं. पण त्यांना जर म्हणलं ना, या माणसाचा उद्धार करा मला, ते हे काम आमच्याकडे नाही. पण साधूची खरी जर कृपा झाली तर त्या माणसाला दिव्यासारखी अवस्था प्राप्त होते. काय होतं? पहिला दिवा आहे, त्याला वात आहे, त्याच्यामध्ये आपण दिवा प्रज्वलित केला, त्या वातीला आपण पेटवलं तर त्या दिव्यात एवढी ताकद होते. दुसरा जर दिवा आला तर तो दिवा काय करतो? या दिव्याची वात जवळ गेली की तो दिवा तयार होतो. तर या दिव्यात पुन्हा ताकद काय होते? दुसरा दिवा आला, त्याला लावला की ही परंपरा कुठपर्यंत मिळल्या. त्या मंडपात सगळे जर दिवे लावले तुम्ही, काही कोणते बी दिवे लावा, कणकीचे, त्या खापराचे, काही दुसरे नाही बरं पेटवणार. दुसरे दिवे नाही महाराज, हे दिवे कोणते लावा दिवे. तरी साधूच्या कृपेने एकदा लागला ना दिवा, तर त्या दिव्याला दिवा असं लागत चालतो. ही दिव्यात ताकद असते. साधूच्या कृपेची मी योग्यता सांगतो. आणि लोखंड ताकद आहे कधी नाही. लोखंड एकदा गेलं त्या परिसाकडं आणि परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. त्याच्या जातीतले काही माणसं तिथे आले. हे 5 किलोचं लोखंड सोनं झालं. त्यातले इळे खुरपे जे असतात ते सर्व काम करायचे. ते म्हणले, अरे बाबा तू एवढा मोठा आहे, तुझं सोनं झालं, तुला भंगारा सुद्धा कोणी विकत घेत नव्हतं. तुझी योग्यता आता ग्रामवर मिलीग्राम मध्ये काय लागलं होता. आता काय कर, आम्हाला बी ते जीवन प्राप्त करून दे. ते म्हणलं, जा लोखंड तुम्ही त्या परिसराकडे, आम्हाला कुठून भेटेल परिस. भाऊची कृपा आहे. असं का भाऊ असंच खोकलं होते. लोखंडामध्ये स्वतः सोनं व्हायची ताकद आहे, पण दुसऱ्याला सोनं करायची ताकद अजिबात नाही. दिव्याला मात्र ताकद.
मुनी लोक स्वतः मुक्त होतात. मुनी लोक, जपी लोक, तपी लोक गर्भवासना घेऊन मुक्त होतात. पण विष्णुदास मात्र काय असतात? मुनी मुक्त झाले, भिने गर्भवासा. हे आम्हा विष्णुदास स्वतः मुक्त होतात, पण दुसऱ्याला मुक्त करायची ताकद त्यांच्यामध्ये नसते. योगी माणसं कदाचित त्यांना जर त्या ठिकाणी स्वतः मुक्ती मिळू शकेल, पण साधूच्या कृपेनं जर एखादा मनुष्य मुक्त झाला तर त्याला दुसऱ्याला मुक्त करायची ताकद त्या ठिकाणी निर्माण होते. जसं दिव्यानं दिवस एकदा प्रज्वलित केला, दुसऱ्या दिव्याला लावत लावतो किती दिवस त्या ठिकाणी अशी परंपरा चालत राहते. जशी आमच्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे दिव्याप्रमाणे. गुरुवर्य पूजनीय गुरुजींनी त्या ठिकाणी भाऊंचा दिवा प्रज्वलित केला. भाऊ शांत नाही बसले. भाऊंनी त्या ठिकाणी भाऊंचा दिवा प्रज्वलित झाला. भाऊंनी त्या ठिकाणी पुन्हा ती आपली दिव्याची वात तशीच ठेवली नाही, ती अशी प्रज्वलित होत 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 आमच्या तुंतुनी शास्त्री असतील, गणेश पाटील असतील, गणेश महाराज असतील, अशी परंपरा नाना महाराज आपल्यासारख्या सारखे सगळे दिवे चांगले असतात असं काही नाही. सगळे दिवे त्या ठिकाणी गळणार असतात असं काही नसतं. गळणारे असू द्या, फुटके असू द्या, कशा दिव्यात ताकद आहे की त्यांना त्या ठिकाणी तेजस्वी करायचं. साधू भाऊ म्हणजे ताकद आहे महाराज. तुम्ही कोणती सेवा करा नका करू, पण भाऊ सारख्या महात्म्याचा स्पर्श झाला दुसरी साधना करायची गरज नाही. तुम्हाला तुमचा देवा कसा नाही, फुटका न्या, तुटका न्या, कसंही न्या. आपल्यासारखा फुटका तुटका जरी देवा गेला तरी भाऊ सारख्या महात्म्याचा नाही. हा दिवाच आहे ना, त्याला प्रज्वलित करायचं. तर दिव्याची वात ज्यावेळेस दिव्याकडे जात असताना वात आणि तेल चांगलं पाहिजे. दिव्याने दिवा लावला एकदा, पण दिव्यातलं तेल जर भेसळीचं असेल आणि वात जर फरदड कापसाची असेल, मागच्या यशनीच्या कापसाची, तर ती जळते पण फटफट 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 अशी करते बरं का. ते दिव्यातलं तेल हे शुद्ध पाहिजे, अंतकरण शुद्ध पाहिजे. साधूकडे गेल्यानंतर त्या दिव्याकडे गेल्यावर आणि त्याची वात सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या कापसाची पाहिजे. वात जर चांगली असताना ते काय करते मग अहंकाराच्या रूपाने मी ज्ञानी, मी अमुक ग्रंथ शिकलो, मला कळतंय, माझ्यासारखं कोणाला कळत, असं फटफट फटफट करते मधून अंतकरण. पण दिवा लावत असताना साधू सुद्धा काय करतात, त्याची वात आणि तेल अगोदर शुद्ध करतात, नंतर करत ज्ञानाचा उपदेश करतात. का त्याच्यात तेवढी ताकद असते ना. ब्रह्मनिष्ठ महात्म्यामध्ये लोखंडाचं सोनं जसं होतं ती ताकद, पण श्रोत्री जर असतील अधिक तर त्यांच्यामध्ये दिव्यासारखी ताकद असते. शिष्य काय करायचे असतात का, माझ्यासारखी बिलिंदर असला अर्धा अर्धा घंटा भाऊसारख्याला घुमी देत. भाऊसारख्या महात्म्याला काय चांगले होतो का मी, अर्धा अर्धा तास भाऊच्या बरोबर स्पर्धा करायची. हा विषय कसा असेल, हा असा असू शकत नाही. प्रतिप्रभाकर नावाचा ग्रंथ, गाथामूर्ती, ज्यांचं महाराष्ट्रात नाव लौकिक आहे, ज्यांच्या घराण्यावरती देवाची कृपा आहे, असे चंद्रशेखर महाराज देगलूरकर. 1982 ला मी आणि शेखर महाराज भाऊंच्याकडे वृत्तीप्रभाकर नावाचा ग्रंथ ऐकायला होतो. तुमच्या जिल्ह्याचं वैभव असणारे ज्येष्ठ गुरुबंधू, त्यांचं नाव घेणं भाग्य मला. परस्परंपर संस्थान असं म्हणलं बघा, पूजनीय जंगली शास्त्रीजी, ते सुद्धा आमच्या पाठाला असायचे. आणि दुपारी 2 वाजता 2 ते 4 या वेळेमध्ये स्पेशल, आता माणसं स्पेशल सुद्धा ऐकायला शेखर मला स्पेशल होते, पण आम्ही त्यांच्या मागं लावण्या मागं धावणं दापट्या मागं तुंतून असते की नाही, आमचाही नंबर लागायचा शेखर महाराजांवर ऐकायला. एवढ्या मोठ्या महात्म्यावर आपला ऐकायचा नंबर लागला. भाऊचा अंतर्गत किती विषय आले बघा तुम्ही.
आम्हाला जी प्रक्रिया होती शिकवायची तीच प्रक्रिया शेखर महाराजांच्या बाबतीमध्ये होती. ते असं नाही म्हणले की मोठे तर लेकरे श्रीमंत जातीनं ब्राह्मणे त्यांना वेगळं सांगावं, हे काय हे गरीबाचे लेकरे तर मराठवाड्यातले तर त्याला धड भाषेचं ज्ञान नाही, राहायचं ज्ञान नाही, त्यांच्याकडे कोणती परंपरा नाही. पण भाऊ ही उदार अंतःकरणाची विशाल अंतःकरणाची ते असं नाही म्हणले. तसं स्परिस असं म्हणत नाही जा द्यावा हे चांगल्या कंपनीचं लोखंड त्याला सोनं करू आपण आणि हे थोडा कमी दर्जाच्या सोनं असं काही नसतं. तसं भाऊंची वृत्ती तशी होती. भाऊंनी काय केलं 2 ते 4 वेळेस वृत्ती सांगायचा. तुम्हाला खोटं वाटेल की एवढे मोठे चंद्रशेखर भाऊ कुठे येत असतात का, असे लोक शंका येतात बरं का, येतात का, पण त्यांना विचारा. तेच कधी कधी कीर्तनातून सांगतात अरे हा विनायक आहे ना हे माझ्यावर होता बरं का, यांचा आम्ही त्यांना म्हणतो आरतूर बोला, पण त्यांची महान विशालता ते आरतूर बोलत नाहीत. ज्यावेळेस ते आरतूर शब्दाचा प्रयोग करतात त्यावेळेस आम्हाला जास्त प्रेम वाटतं. राम कादळे आणि मी आम्हाला बोलत असताना शेखर महाराजांनी आरतुराची भाषा वापरली तर बरी वाटते, चला यांच्या मनात आदर आहे. पण आवाज म्हणजे काय असतं फरक वाटल्यासारखं असतं. आपल्या आईला आपल्या भावाला आपण आवाजावर घालतो का, म्हणजे मोठा प्रयोग करतो या बसा तुम्ही असं नाही, ये बस. आईला सुद्धा आईला जर आई तुम्ही या बरं उष्ण घेतल्यासारखं वाटतं. आई तू ये बरं मला जेवायला वाढ. जो प्रयोग आपल्या बायकोला आपण करतो हे की नाही, काग तू आलीस काग बस की असं म्हणतो की नाही आपल्या त्याच म्हणते एक भाषा म्हणजे हा आद्यार्थ प्रयोग आपण करतो. त्यावेळेस आपण की वाटते का हो तुम्ही आलात का इथे मंडळीला म्हणायचं यावर तुम्ही आणि मला जेवण वाढता का तुम्ही असं म्हणता शिवभाऊ नाही. ए मीना वाढवर जेवायला का म्हणता तुम्ही मीना ताई यावं तुम्ही मला जेवायला वाढा असं तेव्हा त्याला काय मग तुमचा समोर काय आमचा आहे का, आपण एक नाहीत का शरीराने 2 आहेत मनाने एकच आहेत ना आपण. आणि जर अशी भाषा वापरली तर मनाने 2 होतील ना ते मग त्या ठिकाणी शरीराने झाले तसे. जवळीकीच्या माणसाला आरतुराची भाषा असते. शेखर महाराजांना प्रभाकर सांगत असताना भाऊचं अंतर्गत किती मोठे बघा. शेखर महाराज भाऊंनी 2 वर्षपर्यंत प्रभाकर त्याचं अध्यापक पद भाऊंनी स्वीकारलं, म्हणजे सांगायचं स्वीकारलं. पण भाऊंनी शेखर महाराजांना दर्शन घेऊ दिलं नाही. का घेऊ दिलं नाही ते माहिती नाही. भाऊ किती केलं तरी माझ्या गुरुचा पुत्र आहे आणि गुरुचा पुत्र गुरुच्याच रूपामध्ये असतो. ही भाऊंची विशाल अंतःकरणाची भूमिका. आम्ही तर बँड लावला असता हे नाही, लाईस्पीकर लावले असते, नवनाथ किती 50,000 फी का तुझी 51 घी 60,000 घी, पण माईक लाव चांगले चांगले 12 गावाला ऐकू गेलं पाहिजे मंडपात नाही. आणि एवढे मोठे शिष्य आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाले. शिष्य मोठे श्रीमंत जर सापडले तर गुरुला आनंद होत असतो. श्रीमंत शिष्य सापडावे, मोठे सापडावे, ते नटलं तरी ते नातं लावतात गुरु. पण भाऊचं तसं कधीच नव्हतं. समुद्रासारखं विशाल अंतःकरण. ते असं नाही म्हणले की बाबा शेतकऱ्याचे पोर येतं आणि हे माझे शिष्य येतं शिवा भोले मोठा आहे ते माझा शिष्य. कधी सारखंच बरं का, सेनया सोनया विशेष नाही ही भूमिका तुमच्या भाऊंच्याकडून. शिवभाऊर जे प्रेम होतं तेच आमच्यासारख्यावर होतं. आमच्याकडे झोपडी नव्हती राहायला विठ्ठल महाराज, यांच्याकडे मोठा बंगला होता, पण भाऊला बंगला झोपडी काहीच नव्हतं. ते त्यांची वृत्ती म्हणजे पाण्यासारखी असते. पाणी जसं त्या ठिकाणी कोणत्याही पात्रात ठेवा, ते म्हणते का सोन्याच्याच भांड्यात ठेवा म्हणून मला, तसं काही नसतं. चांदीच्या लोखंडाच्या खापराच्या कोणत्याही भांड्यात ठेवलं तरी पाणी हे पवित्रच. साधू पुरुषाचं ज्ञान हे पवित्रच असतं आणि देत असताना ते पात्र अपात्राचा विचार करत नाही, त्याला पात्र बनवून ते ज्ञान देतात. त्यांना साधू त्याला पात्र अगोदर बनवतात. मग ते कसंही पात्र असू दे त्याला अगोदर शुद्ध करतात. कशावरून? ज्या अर्थी अहंकाराची उत्पत्ती नाही पुढच्या शिष्यामध्ये, त्या अर्थी ते त्याने पात्र शुद्ध केलं अगोदर आणि नंतर त्याच्यामध्ये ज्ञानार्जन केलं. अन्यथा पात्रता नसेल आणि जर ज्ञान जर त्या ठिकाणी समर्पित केलं तर ते ज्ञान कोणत्या ना कोणत्या रूपाने बाहेर पडल्याशिवाय राहत नसतं. भाऊ सारख्या महात्म्याचं ज्ञान आज बघा तुम्ही, भाऊंचे महाराष्ट्रातले कोणतेही विद्यार्थी बघा, कोणाला तरी अहंकार आहे का? कोणी म्हणते का आपले कपडे कडकच असले पाहिजे, इस्त्रीचेच कपडे पाहिजे? बघा शास्त्रीकडे बघा. एवढं जर वेदांत आला असताना तुमच्यासारखा आम्ही का नाही नक्की एखाद्या टोपी जर फेकून मारली तर ते गळात छाटला असत. त्याला गरज पडली नसती. टोपी बघा, उपकरण बघा, सगळ्या भाऊंच्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाकडे बघा तुम्ही. ऐश्वर्य नाही असं नाही, ऐश्वर्य आहे, पण खरं ऐश्वर्य ज्ञान आहे. आणि ते ज्ञान प्रगट करायचं नसतं. ज्ञान हे आत असतं, प्रगट करायची वस्तू नाही. हे त्यांना पूर्ण कळालेलं असतं. हे ऐश्वर्य नश्वर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. हे फक्त
आपल्याला सांभाळण्याकरता दिलेला आहे. पण भाऊ सारख्या महात्म्याची सेवा तुम्हाला घडली, तुम्हाला त्या ठिकाणी स्पर्श जरी झाला नसला, तुम्हाला शब्दाचा प्रयोग तत्वमसी अयमात्मा ब्रह्म सदैव सौम्य दमग्र आसीत एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ते किंचन, असं जरी वाक्य तुमच्या कानापर्यंत पोहोचलं नसलं, महावाक्य कोणतंच तुमच्या कानापर्यंत पोहोचलं नसलं, भाऊंची नजर कदाचित तुम्हाला झाली नसली, तर ही 15-16 वर्षाच्या आता जे पोर आहेत ना, त्यांच्याकरता मुद्दाम सांगतो की साधूच्या 3 कृपेपेक्षा सुद्धा एक विशाल कृपा साधूकडे असते, ती म्हणजे अंतःकरण कृपा. अंतःकरण कृपा. आपण ज्ञानोबारांना पाहिलं नाही, तुकोबारांना पाहिलं नाही, नळोबारांना पाहिलं नाही, कबीर महाराजांना पाहिलं नाही, नाथ महाराजांना पाहिलं नाही, पण नाथ महाराजिक साधू संतांच्या मध्ये अंतःकरण कृपा आहे की माझ्या या मृत्यू लोकातल्या लोकांचा, सामान्य जातीतल्या माणसांच्या लोकांचा काय व्हावा, उद्धार व्हावा, असा अंतःकरणामध्ये संकल्प येतो. यालाच म्हणतात संकल्प दीक्षा. ज्यांनी ज्यांनी महात्म्याला पाहिलं त्यांच्यावर कृपा होईलच, पण ज्यांनी पाहिलं सुद्धा नाही त्यांचा सुद्धा या ठिकाणी उद्धार व्हावा असं साधूच्या मनामध्ये संकल्प येत असतो. आणि तो संकल्प पूर्ण करण्याचं परिपूर्णतम काम माझ्या भगवंताने स्वीकारलेलं आहे. भगवान म्हणतात की जो कोणी सत्य संकल्प करेल ना, त्याची पूर्तता मी करतो स्वतः. मी काय म्हणतात देव, सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. साधू पुरुषाने संकल्प केला की माझ्या मृत्यू लोकातल्या त्या जड जीवांचा उद्धार झाला पाहिजे, असा साधूंचा संकल्प आहे. संकल्प दीक्षेबद्दल 2 मिनिटात संकल्प अभंगावर मी येतो पटकन, वेळ झालेला आहे. शास्त्रीजी ज्यावेळेस आचार्यांचे 4 शिष्य, त्याच्यापैकी सर्वात बुद्धीनं कमी असलेले त्रोटकाचार्य. त्रोटकाचार्य पाठाला जर बसले तर बाकीचे 2-3 जे विद्यार्थी हसायचे, सारखे हसायचे. काय त्रोटकाचार्य म्हणायला काहीच येत नाही, त्याला वेळात काढायचे, मूर्खात काढायचे. पण एके दिवशी काय झालं, आचार्यांच्या मनामध्ये थोडा खेद वाटू लागला. अरे माझी पूर्ण सेवा हा करतोय, कपडे धुण्यापासून छाटा ते सगळे आश्रम वगैरे झाडण्याचं सगळं काम तो करायचा, आणि पाठ सुरू झाला की तो गंगेला जायचा, आणि पाठ संपला की यायचा. एके दिवशी आचार्य म्हणजे त्याचा उद्धार झाला पाहिजे ना. आपण सूर्यासारखे, सूर्य जसं सगळ्याला प्रकाशित करतो ना, तसं माझ्या त्रोटकाचा उद्धार झाला पाहिजे. पण त्रोटक बुद्धीला जर बघितलं तर खूपच कमी होते. मग आचार्य सांगितलं माझी तब्येत जरा बरी नाही, मी विस्ताराने सांगत नाही, माझी तब्येत जरा बरी नाही. शंकराचार्य म्हटलं. शिष्य म्हणजे आजच पाठ बंद राहू दे. नाही पाठ नाही बंद राहू द्यायचं म्हणजे आज पाठ झालाच पाहिजे. साधूची ही खऱ्या महात्म्याची अवस्था असते, पाठ झालाच पाहिजे. आलेले कीर्तन सुद्धा टाळायचे. कोणी जर कोणी सांगितलं कीर्तन वगैरे करा, आमच्या भाऊनी तीच अवस्था बरं का भाऊंची होती. भाऊनी पुढे कीर्तन केलं नाही, काय नाही. आम्ही जर पुढे कीर्तन काय होतं, कीर्तन केलं काय होतं, कीर्तन केलं. अरे कीर्तन करणं म्हणजे गोधडं शिवल्यासारखं माणसं. गोधडं म्हणजे कळतं तुम्हाला, पांघरा असतो तुमच्याकडं, फार प्रसिद्ध आहे. वाकळ म्हणते ना की वाकळ, हे नाही वाकळ. 2-4 जुन्या साड्याची, 2-4 जुन्या धोत्राची केली असते वाकळ पांघरायची. कीर्तन करत तसं आहे म्हटलं, इकडे 4 गोष्टी तिकडे 4 गोष्टी सांगायच्या, झालं कीर्तन. कीर्तन म्हणजे काय असतं, कीर्तन करणं म्हणजे फार म्हटलं म्हणजे पाठ घेतला पाहिजे. आचार्याने सांगितलं पाठ झालाच पाहिजे. ठीक आहे, मला तू घ्या लवकर पाठ. मग आता जवळ पाहुणे वाचत आले म्हणजे आता तरी पाठ घ्या ना आम्हाला सोडा, असं म्हणले आचार्य. त्यावेळेस शिष्य म्हणले, आचार्याने सांगितलं थांबा म्हणजे थोडा वेळ, माझा लाडका शिष्य होता, ते आल्यावर पाठ सुरू करू. कोण त्रोटकाचार्य. बाकीचे शिष्य एकमेकांना बघायला लागले. अरे म्हणे त्रोटक, त्याची वाट बघतात म्हणजे आचार्य. आचार्याला काय कळते का नाही असं म्हणावं का शिष्याने. पण हुशार शिष्य असले असं म्हणतात. आम्ही सुद्धा भाऊला असंच म्हणायचो, म्हणजे जे गुरुला काय कळतं का असं म्हणणार किती हुशार असतात बघून घ्या. आम्हाला वाटतं आमची भाऊंचं कसं होतं माहितीये का, भाऊला खूप नाद होता गायनाचा. तुम्हाला ऐकलं नसते भाऊ, पण भाऊने एकदा काय केलं, प्रयत्न केले शिकायचे, संगीत शिकायचे. आणि संगीत शिकण्याकरता हुंबड महाराज काय लागतो, खर्जा चांगला लागतो, खर्जा. भाऊ खर्जा घोकीत बसले. माडवे एक पेटी आणली दिंडे मठात, आणि त्या पेटीवर खर्जा सोडवला. खर्जा म्हणतात ते खर्जा. किती लावा काय लावा काय मर्यादा आहे का नाही. ते खर्जा इतका स्वर लावत बसले की भाऊंचा हात होता बी स्वर गेला निघून, जो होता तो बी गेला, आवाज बसला तो. आता मी कशाला गेला घ्यायच्यात,
कमी स्वरात बोलाव ना, जास्त बोलायचं प्रत्येक लागला ठसका मला. शेवटी भाऊंचा स्वर गेला. त्याच्यामुळे शिष्य म्हणते काय भाऊंचं कीर्तन स्वरात नसतेच, जोरात होतं पण स्वरात नव्हतं. कीर्तन जोरात होतं पण स्वरात नव्हतं ना. आणि लोकांना जोरातची गरज नाही, स्वराची गरज आहे सध्या. आणि मग भाऊ कीर्तन उभं राहिले की मग म्हणायचे अरे वरी आर रे पिंपळावरी पार रे खाली कुंभार वरी चाट होय रे दमदाळ के उमराशी असं कीर्तन मला बरोबर वाटते का? स्वर गेला. आमच्यासारखे म्हणजे काय बाबा भाऊंना स्वर नाही आणि स्वर नसलं म्हणून काय झालं. ज्ञान बघा ते वरून बघतो ना आपण. रूपाला बघणारे स्वरूप कुणी बघत नाही. रूप कसं आहे वा बरोबर गमते, कसं आहे रूप हा बरोबर गमते, बस कसं आहे रूप हा काय बरोबर नाही. म्हणजे वर स्वरूप बघायला आपण तयार नाही, रूपच बघतात. भाऊचा स्वर गेल्यामुळं भाऊ कीर्तन काही मोठं आवडतच नव्हतं त्यांना. आणि पुन्हा बरं झालं म्हणजे माझा स्वर गेला ना चांगलं झालं म्हणजे लोक कीर्तन ठेवत होते. पुढं पण ठेवलं तरी दोंडामानाच्या मठामध्ये कंदारच्या मठामध्ये कीर्तन ठेवायचे. भाऊ कोणत्या विद्यार्थ्यांना पाठवायचे ते स्वतः जातच नव्हते. ही साधूची अवस्था का माझ्या विद्यार्थ्याचं नुकसान होईल. काय अवस्था होती माझ्या विद्यार्थ्याचं नुकसान होईल. असा कोणता महाराज हो माझ्या विद्यार्थ्याचं नुकसान होईल म्हणणारा. आजकाल तर कोणा प्रदेचं शिष्याचं काही होत्या आपली खळगी भरली बस झालं आपलं काम, झाली त्याची कार्यशैली. स्वतःच उपजीविकेत साधन झालं ना बाकीच्या काही गरज नसते त्या माणसाला. पण भाऊचं तसं नव्हतं. आचार्य त्रोटकाची वाट बघत बसले. त्रोटकाचार्य छाट्या धुवून भांडे धुवून त्या गंगेच्या पायऱ्या चढत होते. गंगेच्या पायऱ्या चढत असताना आचार्यांच्या मनामध्ये असा संकल्प निर्माण झाला की माझ्या त्रोटकाचार्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. मला संकल्प आला. वाणीने उच्चार केला नाही. शिष्य जवळच बसले होते. त्या दिवशी नजर बी नाही आचार्यांची त्रोटकाची. हाताचा स्पर्श तर लांबच होते ते गंगेवर हे इथे. पण मनात संकल्प आला की माझ्या त्रोटकाला माझ्यासारखं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. गंमत त्रोटकाचार्य आले. मला छाट्या वाळू घातल्या, भांडी ठेवली आणि सांगितलं त्रोटका इकडे म्हणे बाळा. काय बोलू महाराज आज तुला पाठ सांगायचंय. काय म्हणे आज तुला पाठ सांगायचं. त्रोटक गुरुच्या आज्ञेत होते. ते आसनामध्ये मला येत नाही काही नाही. शिष्य मात्र एकमेकडे बघू लागले. एक पंडित ज्ञानी महानुभव सगळे होते. हे ब्रह्मक्रमात रिक्ताबाद घेतले सत्वेने प्रत्यरम चित्तेने वगैरे परिष्कार अर्ध सिद्धीचे मांडणारे शिष्य होते. एकमेकडे बघायला लागणारे म्हणे हा भांडी धुण्याच्या लायकीचा सुद्धा नाही. हा भांडे धुवायला गेला तर एकदम भांडे तिकडेच विसरतो, कपडे धुवायला गेले एकदम छाट्या तिकडे विसरतो. म्हणजे इतका विसरवे आणि याच्या हातून पाठ ऐकायचा आपल्याला. आचार्यांची आज्ञा होती. नाविनाथाला बसले पाठाला. त्रोटकाचार्य आसनावर बसले आणि गंमत सांगू का तुम्हाला. त्या दिवशी एवढा पाठ रंगात आला अतिशयोक्ती अलंकाराने. आचार्यांच्या पाठापेक्षा सुद्धा 2 काकण पाठ सरस झाला. सरस हे काय साधूंचे संकल्प दीक्षा. तसं महाराज ज्यांना शब्द स्पर्श ज्यांना नेत्र कटाक्ष प्राप्त झाला त्यांच्याही पेक्षा भाग्यवान ज्यांच्या संकल्प मात्राने उद्धार होतो अशा महात्म्याचा संकल्प आहे की जे कोणी आमच्या साधू संतांची पुण्यतिथी करतील, जे कोणी ज्ञानेश्वरी वाचतील, जे कोणी कीर्तन ऐकतील अशा परमार्थ पथिकांचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. ही साधूंचा संकल्प आहे आणि तो माझ्या भाऊंचा संकल्प होता. पण आज इतकी छोटी छोटी मुलं सुद्धा मला सुंदर प्रकारचं नृत्य करतात कथेमध्ये, तुमच्या भजनामध्ये, हरिपाठामध्ये. हे साधूचा संकल्प आहे. पण भाऊ सारख्या महात्म्याचा संकल्प या संकल्पाने सर्व या परिसरात नव्हे आगडगाव असेल, रतनगाव असेल, टोकेवाडी असेल या सर्व परिसरात उलटा बोलत असतो. सगळ्यांनी प्रभाकर ऐकावा इतर ऐका असं काही नसते. साधूच्या संकल्पात ताकद असते. म्हणून तुकाराम मला सांगतात की साधू सारखा दाता कोणीच नाही. आम्ही
बरोबर चालेल चालेल. दाता तोच एक जाणा नारायणा स्मरवी. जगद्गुरु तुकोबरायांनी मुद्दाम होऊन त्यांना माहिती होते की पुढे 20व्या शतकामध्ये कोणीतरी असे एक महात्मा निष्काम बुद्धीनं त्या ठिकाणी परमार्थ या ठिकाणी सांगणारे आहेत आणि त्यांच्याच करता की काय गुरुवर्य भाऊंच्या करता, प्रातस्मरणीय मदन महाराजांच्या करता, प्रातस्मरणीय गुरुजींच्या करता, जोग महाराजांच्या करता, आधीपासून जी काही परंपरा आहे वारकरी संप्रदायाची आधुनिक काळातली म्हणजे 19व्या शतकात ते 20व्या शतकापर्यंत जे महात्मे निष्काम परमार्थ करणारे त्यांच्यासारखं दातृत्व जगामध्ये कोणाकडेच नाही आणि त्यांच्यासारखे दाते जगात कोणीच नाहीत. म्हणून दाता तोची एक जाणा. तोची या शब्दाने काय केलं, अन्याची व्यावृत्ती केली. चकारो अन्य व्यावर्तक च काय करतात, तोच एक दाता आहे. याचा अर्थ बाकीचे दाते नाहीत असं समजून घ्यायचे. कोण खरा दाता कोण आहे? मग खरा दाता जो आहे तो फक्त संत महात्मा साधू पुरुष आहेत, गुरु आहेत आपले खरे दाते. कारण ज्यांचं दातृत्व दिल्यानंतर ते दिलेलं पदार्थ, दिलेली वस्तू कधीच संपत नाही, तेच खरं दान आहे. आणि दिल्यानंतर लगेच संपतं किंवा दिल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं, हे खरं दान नाही. हे दान आहे आणि खोटं दान आहे. या दानाने काही उपयोग होत नाही. आणि संतांनी दिले दान मात्र कल्पांतीही सरेना. कृपा दान केली संती कल्पांतीही सरेना. आपल्या शास्त्र्याने दान दिलं. आपल्याला काय काय दान दिलं? भरपूर हुंडा दिला. आताच्या पोरांना सांगितलं, पहिलं सांगतो. पहिलं आताच्या पोरं महाराज खोटं बोलता म्हणजे तुम्ही हुंडाकडे असतो का? आम्हीच पोरीवाल्याला पैसे द्यावं. आताच्या पोराचं काय दुर्भाग्य कोणाला माहिती, त्यांना पैसे द्यावे लागतात. आणि ते मी तुम्हाला तुमच्या नगर जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात पोरी मिळत आहेत. खालून पार्सल आणते बीड, परभणी, नांदेड, तिकडून तिकडे उतारा पोरींचा. तिकडे येते सेवा हो सारखे आमच्या गोविंदरासारखे आहे का मुलगी काही चांगली तुमच्याकडे? हुंडा द्यायची टाकत आम्ही देतो पैसे द्या ना, द्या आमच्या पोराला, करा ढवळ्याचे पिवळे कस तरी. म्हणजे आपले सासरे म्हणजे मुलीचे वडील, आपले सासरे आपला हुंडा देतात, मुलगी देतात, घराला सगळ्या वस्तू देतात. पण त्या दिल्यानंतर आपला समाधान आहे का महाराज? दिल्यानंतर पहिली गोष्ट मिळायचेच कष्ट, मिळाल्यावर रक्षणाचे कष्ट, नष्ट झाल्यावर कष्टच कष्ट. आहे दुःखम नाही, प्राप्त होण्याच्या अगोदर कष्ट आहेत महाराज. एखादा किती प्रयत्न करा, किती लोक मध्यस्थी घालत बघा, पोरग चांगले बरं का, कीर्तनात जाऊन बसते, गळ्यात माळ आहे त्याच्या, हे संध्याकाळी कुठं का जाय ना निर्वेश नाही म्हणतात. खोटं बोलायला बहादर काय केलं. आणि लोक बी आता आमच्यात जास्त गर्दी व्हायला लागली. कशी गर्दी झाली? लग्न बनीत म्हणून पोरं कीर्तनात येऊन बसायले. हे भाजा आणले पोरं लग्न झाले, थोड्यातले कन्सेप्ट नाही इथे येऊन बसतात का? त्याला माहिती इथं आल्याशिवाय कोणी भाजायचं नाही आपल्याला. स्थान महात्मे शेजारी बघा, पोरगले चांगलं कीर्तनात जाऊन बसते, भजन करते, माळकरी, मग माणसं देतात त्याला पोरगी. जाऊ द्या, दिली एखाद्याला नशिबाने मिळाली तरी मिळाल्यानंतर तर सुख आहे का? तिला जे जे लागेल त्या वस्तू आणण्याकरता कष्ट आहे. कष्टच कष्ट असल्यामुळं नसारे हाय ज्याच्या जी वस्तू प्राप्त झाली कदाचित त्याच्या भाग्याच्या उद्यामुळं, पण ती मिळायला समाधान आहे का? नाही. तर साधूने दिलेली वस्तू आहे, साधूने दिले ज्ञान आहे, ते प्राप्त झालं हाय हाय सगळे संपत असते जीवनामध्ये. मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, अशा प्रकारची वृत्ती जी आहे ना, ही वृत्ती सगळी संपत असते. आणि साधूने दिलेले ज्ञान त्या ठिकाणी संपत सुद्धा नसतं. खरं दातृत्व जर कोणाकडे असेल तर साधू पुरुषाकडे, संताकडे, श्रीगुरूकडे, कोणाकडे जगात ते दातृत्व नाही. दान देण्याकरता 3 गोष्टीची आवश्यकता आहे. त्याच्याकडे श्रीमंती असावी, त्याच्याकडे स्वातंत्र्य असावं आणि त्याच्याकडे अवदार्य असावं. आणि हे 3ही गुण आमच्या भाऊकडे होते. भाऊंच्याकडे श्रीमंती होती, किती कण कण करून याची त्याचे एकूण पैसे जमा केले. पैसे म्हणजे कोणते माहितीये का? ते परमार्थाचं धन भाऊंनी जमा केलं. कुठं जमा केलं? पहिल्यांदा परभणीकर गुरुजीकडे केलं, त्याच्यानंतर सोनपेठकर शास्त्रीकडे केलं, हो साधक आश्रमामध्ये पहिल्यांदा केलं. आता परंपरा सांगा तुम्ही त्या ठिकाणी, पहिलं मागं पुढं धकून घ्या. आम्हाला दिशा, रेल्वेची गाडी दिशायला जाते, ही काय आमची कमांडर आहे, कुणी कुणी चालू शकते. ज्या धकून कसते फुकट आवडून जाते, काय आपण नेऊन पोहोचील ना त्याचे काय पोहोचू द्या. असं
शासनाची मानांकित असल्यामुळे तुम्ही गप्पी बसा सध्या काय असू द्या. टॅक्स भरलाय आम्ही सध्या, आम्हाला काय बोलायचं नाही. रोटा टॅक्स 2 तासापुरता टाइम संपला तेव्हा सांगायचा अधिकारी तुम्हाला. काय सांगत होतो? किती सांगत होतो? भाऊनी कुठून जमा केलं माहितीये का? विनायक बाळा साखरे दादा यांच्याकडून जमा केलं ते धन. भाऊनी जमा करत असताना किती कष्ट गुरुजीकडून त्या ठिकाणी हे केलं. नंतर मला वाटते बरेच पुण्यामध्ये सुद्धा कवीश्वर शास्त्री, हा एकनाथ महाराज देगलूरकर, चंद्रशेखर महाराज वडील त्यांच्याकडून ज्ञान संपादन केलं. धारूकर शास्त्री यांच्याकडून केलं. गोरे शास्त्री त्यांच्याकडून, आप्पासाहेब असताना किती कष्ट आहेत. याच्याकडून त्याच्याकडून पैसा आदला अडका 8 आणे 4 आणे 1 रुपया असं जमा करत करत भाऊ श्रीमंत झाले. कशानं? ज्ञानाने श्रीमंत झाले. एवढी श्रीमंत झाली की कोणीही त्या ठिकाणी मागायला काही येऊ द्या. त्या ठिकाणी त्यांच्याकडे संपतच नव्हतं ज्ञान. ते विचारसागरापासून ते अद्वैत सिद्धीपर्यंत, खंडन खाद्यापर्यंत कोणतंही त्यांना धन मागा तुम्ही द्यायला समर्थ होते. एवढी श्रीमंती भाऊकडे होती. म्हणजे दाता श्रीमंत असला पाहिजे. भाऊच्याकडे श्रीमंत होती. आम्ही दाते येतो म्हणजे एखादं म्हणलं वृत्ती बरोबर सांगा, पंचदेश सांगा, आम्ही तुम्हाला वेळ नाही, आता सांगितलं असतं तुला पण वेळ नाही, बाजू मारून घेतो. श्रीमंत माणसं कधी म्हणतात का वेळ मारून घेतो म्हणून? करणं कधी म्हणला का? हे नाही तुम्हाला थोडं थांबा बाबा 10-5 मिनिटं, माझ्या बँकेत चेक उठू द्या नंतर तुम्हाला देतो. कर्णाच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं अतिशयोक्ती अलंकाराने. एकदा म्हणे कर्ण दाढी करायला बसला नाव्याच्या समोर, वारकाच्या समोर दाढी करायला बसला कर्ण. आणि एक कोणीतरी याचक असं म्हणे मुद्दाम कर्णाची परीक्षा बघण्याकरता त्या ठिकाणी दान मागण्याकरता आला. कर्णा, माझ्या मुलीचं लग्न आहे, अत्यंत आता जर नाही गेलो मी 5 मिनिटांमध्ये लग्न मोडण्याची शक्यता आहे. म्हणजे काय पाहिजे मला? काय नाही, 2-4 ग्राम सोनं पाहिजे. त्या सोनं मला सोनं पाहिजे. त्या वारीत जे होता कर्णाची दाढी करायची म्हणलं, कर्ण शूर होता मला. तसं पाहिजे लोक कोणी त्या धर्माकडे लावतात, कोणी कर्णाकडे काय देतात. कर्ण दाढी करत बसला होता. दाढीची जी वाटी असते पाणी लावायची, आता सारखी सुविधा नव्हती. पहिले पोत आथरायचं खाली, ती वाटी असायची, वस्तारा असायचा, त्याला पत्ती काही नव्हती तेव्हा. ते वस्तारानं त्याने काय करायचा, असा त्या निशाणावर घासायचा, चांगला झाला का नाही पायावर घासायचा असा, नंतर पायावर घासायचा आणि नंतर एका वास्ताऱ्याने सगळ्याची दाढी करायची. पण आरोग्य पथकाने सांगितलं की एका वास्ताऱ्यानं सगळ्याची दाढी करणं म्हणजे त्या ठिकाणी आरोग्याला घातक आहे, अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. नंतर बदल झाला, ब्लेड आल्या. कर्ण त्या वाटीतलं पाणी घेऊन तो वारीक काय करायचा, त्याच्या दाढीला लावत होता. आता वारकाच्या उजव्या हाताला वाटी म्हणजे कर्णाच्या कोण्या हाताला झाली, डाव्या हाताला ती वाटी. कर्णाच्या डाव्या हाताला कर्णाची दाढी करण्याकरता वारीक आहे त्याच पद्धतीचा. तिथं काय बघायचं, श्रीमंत कर्णाची श्रीमंत होता बरं का, दुर्योधनाच्या आश्रित असल्यामुळे. तुम्ही समजू नका कर्णाकडे काय नव्हतं म्हणून. ज्या अर्थी सोनं दान देत होता त्यात काय गरीब होता काय? राधे जरी वाटला आपल्याला तरी तो मित्र होता, त्याचा मित्र फार मोठा होता. हे नाही आमच्या खिशात काही नसू द्या, पण मित्र असं आमचं बोललंय, आमचा गुरुबंधू फार श्रीमंत आहे, देईल ना देईल सोडून द्या. जर पडली तर देवा होता देतो, पण त्याच्या जोरा आम्ही चालतात ना. हे बॅटरीनं ऊर्जा दिली काय न दिली काय. मला सांगा, चोराची भीती कोण वाटते आपल्याला? जोपर्यंत गाव जवळ नाही तोवर. गाव जवळ आलं खरंच चोर मागायला लागला, बाप लोक येते गाव वाचवायला, कवड लावून झोपते ना, हातून काढ्या कुंकू आगळा लावून झोपते ना. तर गाव जवळ की भीती जाते ना. तर श्रीमंत मित्र असला काही भीती आहे का? आता गणेश महाराज तुम्ही जर म्हणले मला गाडी घ्यायची दुसरी बदलायची, विनायक महाराज देता का? मी हो देतो. तुझ्याकडे कुठे पैसे? आम्ही म्हणून शिवा आहे ना मित्र देऊ शकेल आम्हाला. आता त्यांच्या अडचण आपण नाही बघायचं. श्रीमंत मित्र असल्या भीती नसते. कर्णाकडे श्रीमंत मित्र होता, दुर्योधन राजा होता, सोन्याची वाटी होती. महाराज आला तो याचक मागण्याकरता, महाराज मला सोनं द्या. आता कर्ण अपवित्र अवस्थेमध्ये दाढी करायला बसला म्हणजे क्षौर करणं त्यावेळेस अपवित्र मानलं जायचं जुन्या काळामध्ये. दाढी डोकी जर केली तर भाऊ सांगा सगळे कपडे धुतल्याशिवाय घरात प्रवेश करत नव्हते, जुन्या काळची पद्धत. आता काय नाही, आता आम्हाला एवढी सुविधा केली ती भाऊनी की भाऊनी आम्हाला त्याच जातीची भाऊ तर काय श्रीमंत होते मला सांगा, दाढी कटिंग करण्याकरता आम्हाला बाहेर जायची गरजच नव्हती. आमचे नाना महाराज होतेच त्या ठिकाणी, काय गरज नव्हती. हा माफ करा, दुसरे होते माझे तसे दिसले मला बरं का. हे नाना वेगळे, ते नाना यांना नानाच म्हणतात ना आपण सगळे. हो ते काय चेहरा सादृश्य बरं का. आता वेदांत ऐकल्यामुळं सादृश्यामुळे भ्रम होतो.
असे ठेवले त्यांची फोटो दाखवला त्यांना सुद्धा ते नाना होते खंडाकडे नाना ती सुविधा होती चला कारण अपवित्र अवस्थेमध्ये याचक आलाय टाइम नाही त्याला आणि आपण जर उठून घरात जावा तर स्नान करणं हे करणं पुन्हा तिजोरी उघडणं उजव्या हाताने दान द्यावं लगेच ती वाटी उचलली अशी पटकन लगेच ते याचकाला दान देऊन टाकली तो नाविक करण्याचं सांगितलं जातं मला धर्मशास्त्र कळतं का तुम्हाला डाव्या हाताने अपवित्र असं दान द्यायचं असतं का करणं मला हे मला शास्त्र नको सांगत बसू रे या माणसाची अडचण काय बघ म्हणजे या माणसाची अडचण दूर करण्याकरता कर्णाने सोन्याची वाटी होती ना ती दाढीचं पाणी घेण्याकरता ती वाटी डाव्या हाताने दान दिली शुद्ध पवित्र अपवित्रता कधी विचार केलाच नाही श्रीमंत माणसाने उदार माणसं ती कधी पात्र अपात्राचा विचार करत नाहीत शौच अशौचाचा कधी विचार करत नाहीत तसे आमचे भाऊ होते हे म्हटले नाही की शिष्य ज्याला लिहिता येत नाही त्याला वाचता येत नाही इंद्रजीत सारखे गणेश महाराज सारखे त्यावेळेस निर्बुद्ध होते सगळे काहीच कळत नव्हतं गणेश महाराजांना इथं आल्यावर शिकले गणेश महाराज कोले आणि एवढी ताकद निर्माण झाली त्यांचं आडनाव कोले वाघाला घाबरत नाहीत ना कधी वाघाला घाबरत असतात पण भाऊंनी त्याची ताकद निर्माण करून दिली त्यांच्यामध्ये आज ते महाराष्ट्र गाजवतात आज भाऊंच्या परंपरेमध्ये गणेश महाराज एक उपलक्षण त्यांचं वर्णन केलंय असे भरपूर आहेत भाऊंचे शिष्य महाराष्ट्रात मोजण्या इतकी सुद्धा आपल्या क्षमताला एवढी विशाल भाऊंची ही शिष्य परंपरा आहे साधूचा हा अधिकार आहे दाता तोच एक श्रीमंत उदार आणि स्वतंत्र असला पाहिजे भाऊ श्रीमंत होते ज्ञानाच्या बाबतीमध्ये भाऊ स्वतंत्र होते देण्याच्या बाबतीमध्ये आणि भाऊ उदार होते देण्याच्या बाबतीमध्ये असे भाऊंचा औदार्य म्हणून तुकाराम महाराज आम्हाला लिहून ठेवला 450 वर्षापूर्वी दाता तोची एक जाणा कोण नारायणा स्मरणी अनिक नाशिवंते काय न सरे हाय ज्याच्याने विठोबा यावे तया काकुलती जे दावी ती सुपंथ आणि तुकाराम महाराज सांगतात दाता तो एक फक्त जो परमात्म्याचं परमात्मा धन देण्याच्या बाबतीत स्वतंत्र श्रीमंत उदार आहे परमात्मा हे धन आहे आणि ते देण्याचं सामर्थ्य साधूकडे असतं कोणाला ते धन देता येत नाही ही संपूर्ण शक्ती साधू पुरुषाकडे असते ती गुरुवर्य भाऊंच्याकडे होती म्हणून प्रार्थना जर करायची असेल तर तुम्ही देवापेक्षा सुद्धा संतांची गुरुची प्रार्थना करा का यावे तया का पुढती जे दावे ते सुपंथ सुपंथ लावण्याकरता साधूच हे समर्थ असतात यात्रा करायची ना तर तुम्ही आमच्यासारख्या संघ येऊ नका ज्यांनी पहिल्या भरपूर यात्रा केल्यात ज्यांना तिथलं सगळं माहिती आहे आमच्या भाऊच्या नावाने यात्रा किती आहे काय तुमच्याकडे दत्त महाराज हा येऊ द्या आम्हाला तुमच्या यात्रेमध्ये कारण आमच्या परभणी जिल्ह्याचे बरेच लोक आले होते तुमच्या यात्रेमध्ये तिथं काय हो तुमचे ते गुरुबंधू भाऊंचे शिष्य खूपच सोय करतात म्हणजे तिथं जेवणाची काय काय बाकी त्याला भोजन मित्र ज्याला हा त्याला काही संबंध नाही तुम्ही यात्रा कोणता देव दाखवितात का काय करतात यात्रा नाही जोरात झाली हो काय खाला रोज पण होते आम्हाला फक्त खाण्याची गरज आहे ते म्हणजे खूप सोय करतात ते आणि मी तुमचा एजंट होत नाही ना तुम्हाला जमते कोणाला जमणार नाही ते काम त्याच्याकरता तुम्हीच लागतात समर्थ आमच्यासारखे लोक आमचंच घेऊन जाते पात्र वगैरे ते कोणाला करता येत नाही आपले दत्त महाराज काय कोण्या क्षेत्रामध्ये म्हणून विद्यार्थी सांगता येत नाही महाराज कोणी कोणतेही क्षेत्र घेऊ द्या त्यांच्यात पात्रता निर्माण करायची शक्ती आमच्या भाऊंच्या मधून कोणतंही घ्या कोणतंही घ्या भाऊ साधूकडे असतं म्हणून प्रार्थना जर करायची असेल यावे तया का पुरती जे दावी ती सुपंथ सुपंथ त्या साधूच्या सुपंथात जर मनुष्य गेला तर अंतःकरणामध्ये कोणत्याच प्रकारची उरी राहत नाही हे अभंगाच्या शेवटचे Oh,
जीवाचं जे अंतिम साध्य आहे त्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची उरी नसली पाहिजे. कोणतीच विषयाची जर नाहीच नाही तर ज्ञानाची सुद्धा उरी नाही राहिली पाहिजे. मी ब्रह्म आहे अशा प्रकारची वृत्तीची ही उरीच आहे. एक प्रकारची उरी म्हणजे शेतकऱ्याला सगळं माहिती आहे. नांगरणी करत असताना जर किरायाला जर नांगर आणला तर तो काय करतो, एक फटी सोडून द्यायचा प्रयत्न करतो, त्याला माती ढकली आणि 1 एकर रान जरी नांगर तरी पाऊण एकरच नांगरत असतो. माझ्याकडे ट्रॅक्टर म्हणून सांगतो तुम्हाला अनुभवाचे वर. काय करायचं, भाव कमी तर काम बी तसंच. मग तसं नाही. आता काय झाले, हे वाहनामध्ये भाव जास्त घ्यायला लागलेत आणि काम मात्र त्याच पद्धतीचं करायला. तसं आम्ही सगळे तुमच्या उऱ्या काढायचा प्रयत्न करतो. पण आम्हाला तुमची उरी सगळी निघाली तर पुढे सप्ताह करायचं नाहीत ना. आम्हाला भाजी उपटून खायची नाही, खोडून खोडून खायची त्या ठिकाणी. आम्ही जे कीर्तनकार आहेत हे फक्त भाऊसारखे महात्मेच शिष्याला शहाणा करणारे होते. आम्हाला वाटते पुढच्या वर्षी तुमच्या लक्षात जाऊ नये कोणता आपण घेतला होता काय सांगितलं म्हणून. कारण तुमच्या जर लक्षात राहिलं सगळं तर आम्हाला पुढे कोणी विचारेल, आम्हाला भीती आहे. याच्याकरता एकच भाऊसारखे महात्मे असतील, जोग महाराज संस्थेत काही शिक्षक वृंद असतील, आणखीन काही महात्मे असतील, त्यांनी फक्त पूर्ण शिष्याला ज्ञान देण्याची त्यांच्यामध्ये वृत्ती असते. अशी वृत्ती भाऊंच्याकडे होती, मदन महाराजांच्याकडे होती.
त्या जीवाला परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचवायचं काम, जीवाच्या अंतःकरणातल्या उर्या काढायचं काम त्यांच्याकडे पूर्ण प्रकारची योग्य प्रकारची शेतीची मशागत करतो. त्या पद्धतीने अंतःकरणाची मशागत करून त्याच्यामध्ये कोणते बीजारोपण करायचे हे त्यांनाच माहिती आहे. म्हणून दाता तो चीक जाणा नारायणा स्मरणी अनेक नाशिवंते काय नसरी हाय जाचाने. तुका म्हणे उरी उरे आणि त्यांचे खरे उपकार. जगातल्या कोणत्याही माणसाचे खरे उपकार नाही, त्याचा अर्थ खोटे उपकार आहेत, तर खोट्या वस्तू देतात म्हणून. साधू खरी वस्तू देतात म्हणून त्यांचे खरे उपकार. कशामुळं? अनेक नाशिवंते काय नसरी हाय जाचाने. अभंगावरती यथावती अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. चुकला असेल माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत. योग्य असेल ते माझे परम श्रद्धे परम आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य भाऊंच्या कृपेतले आहेत. आम्ही भाऊंच्याकडे 1977 पासून ते आतापर्यंत भाऊंच्या सहवासामध्ये होतो. जोपर्यंत भाऊ या देहामध्ये होते तोपर्यंत ते परिच्छिन्न अवस्थेमध्ये काही साधकाला भेटायचे. ज्यावेळेस भाऊंनी शरीर सोडलं त्यावेळेस व्यापक बनले भाऊ. आता भाऊंना तुम्ही कुठेही बघा, डोंगरात बघा, कुठेही बघा, आज मिळू शकतात. पहिल्यांदा कुठं बघायचं असेल तर आगडगावला जायचं किंवा या सप्ताहामध्ये पिंपळगावला यायचं, पंढरपूरला यायचं. जोपर्यंत शरीर असतं तोपर्यंत महात्मा कदाचित तो शरीरात असल्यामुळं शरीर धर्म सोडता येत नाही, त्यामुळे परिच्छिन्न एखाद्या विशिष्ट माणसाला भेटतो. आता मात्र शरीर सोडल्यामुळे ते काय झाले, व्यापक बनले. जसं एखाद्या गाडग्यात समुद्राचं पाणी भरलं तर गाडगं घेतलं तरच ते पाणी मिळतं, पण गाडगं समुद्रात येऊन फोडलं आता पाणी समुद्रमय बनलं. तसं साधू आता समुद्रमय बनतात. देह असेपर्यंत साधू एकदेशी परिच्छिन्न वगैरे ते असतात त्यांच्याकडे, पण देह सोडल्यानंतर साधू मात्र व्यापक होतात. मग आजही ज्यांची दृढ विश्वास श्रद्धा असेल त्यांना आजही भाऊ भेटतात बरं का. मला माझा अनुभव सांगतो. मी काही कीर्तनकार प्रवचन किंवा संस्थानिक नाही किंवा दररोज पाठही सांगत नाही, पण तुम्हाला कोणताही आपण घ्यायला लावा कीर्तनाला, मी त्याची भाऊची मी अगोदर हे करतो, प्रार्थना करतो आणि कोणत्याही अभंगावरती चिंतन सांगण्याचा प्रयत्न करतो. ही जी कृपा आहे ना, ही व्यापक कृपा. आज भाऊ पहिलं भाऊ कडे जावं लागायचं, पंढरपूरला आगडगावला भाऊ हा अभंग घ्यायचा कीर्तनाला. आता जायची गरज नाही. आता भाऊ व्यापक बनले. व्यापक बनल्यावर प्रत्येक जाग्यावरती भाऊ आहेत अशी जर भावना केली का भाऊ आजही भेटतात. गणेश महाराज मला अनुभव भरपूर आहेत, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून भाऊंची कृपा तुम्हाला प्राप्त करून घ्यायची एकनिष्ठ सद्गुरूची प्रार्थना करा, निश्चित भेटतील याच्यामध्ये अजिबात शंका नाही. पुनश्च सर्वांना प्रार्थना. एकदा भव्य ज्ञान मंडप दिलेलं आहे आणि भरपूर या ठिकाणी लोकसंख्या सुद्धा आहे महाराज. आणि सगळ्यांना आता ज्ञानदानाचं भोजन भाऊंच्या या आज्ञेतून करण्याचा प्रयत्न केला, पण ज्ञानदान नुसतं ऐकत बसलं तर पोटाची भूक त्या ठिकाणी तशीच राहील ना. त्याच्याकरता कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जावरी उभंगा रात्री माझी पांडुरंगा. अन्न त्या ठिकाणी तयार झाले. त्याच्यामुळं आता याच ठिकाणी आता नाही ते माईक असं ही वस्तू सोडूच वाटत नाही माणसाला. माईक वस्तू जास्त धरण्याची आवश्यक माणसाला आवड असते. माईक आहे ना, माईक हे माईक आहे, याचा लोभ कोणाला सुटत नाही. लोभ या ठिकाणी त्याग करायचा प्रयत्न करतो. पुढे सर्व त्यांना प्रणाम करतो की तुमच्यासारखे भाग्यवान श्रोते जर मिळाले दररोज कीर्तन करेल ना. नाविराजे दररोज कुठून करतोस कीर्तन तू असं तुम्ही म्हणताल. तुला नंबर लागला 47 वर्ष गेले, दुसरा नंबर 47 वर्षाला येईल. तो 47 येऊस तर किती पुण्य तिथे होते सांगता येते आमच्या सुद्धा. विनोदाचा भाग सोडून द्या. मला विनोदाने बोलायची सवय की तुम्ही सर्व गोड करून घेता म्हणून बोलतो बरं का. विठ्ठल महाराज बोलायची ताकद नाही. पुनश्च खरी विनोदी प्रति अधिकते सरते करून घ्यावे तमते विनवीतासी. गाते श्रुतानी पाहते चतुर्नदे दृष्टीते सोहम भावी पूर्ण ज्ञाते. या सकाळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. ज्ञानेश्वर Thank you.